ती काव्या 11 विरुद्ध हविषा 11. म्हणजे हविषा 11 मध्ये भाऊ पाटील सुद्धा आहेत आणि त्यांना फाईट करे तो काव्या 11 म्हणजे शिवाजी पाटील वर्सेस सूर्याजी पाटील. जर्मन क्रिकेट संघ आपण पाहतोय. चौथा सामना सुरू होतोय. 9वी मॅच आहे ओमकार शेळशी. चला सलामी जोडी सुद्धा मैदानात दाखल झाली ती नमन जीशा 11. नायगर चषकाचे प्रमुख आयोजक विष्णू शेठ पाटील साहेबांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनाही होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला माऊली 11 विरुद्ध नमन जीशा 11 आणि त्यानंतर मॅच असेल काव्या 11 विरुद्ध हविषा 11. लक्षात घ्या हविषा 11 आणि काव्या 11 चे खेळाडू कुठे जाऊ नका. यानंतर तुमची मॅच आहे. हविषा 11 मध्ये भाऊ पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये आमचे समालोचक. आणि भाऊ पाटील यांना प्रत्येक झेलला प्रथमेश ठाकूर यांच्याकडनं 100 रुपये आहेत. हे व्ह्यूज तुम्ही बघू शकाल आपल्या स्क्रीनवरती. चला पंच हॅलो. मग खेळाडूंना सूचना असेल जेवण सुरू झालंय. तुम्ही जेवण करू शकता. सर्वांसाठी खेळाडूंसाठी आज जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवण सुरू झालेलं आहे. फक्त घाई गडबड करू नका प्लीज. पंच कोण जायचे लवकर. नरेंद्र पाटील आणि संतोष पाटीलने जर झेल पकडला तर शंतनू पाटील यांच्याकडनं 200. एकनाथ पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांचं टायगर प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. प्रेमने पहिल्याच षटकात 4 चेंडू 4 षटकार मारले तर 500. शंतनू पाटील यांच्याकडनं पैसे दुसऱ्याचे आहेत. नाव फक्त तुमचं आहे. पहिल्या ओव्हरलाच फक्त 4 चेंडू 4 षटकार. नितेश पाटील गोलंदाज नितेश पाटील आहेत. स्ट्राईक एंडला प्रेम. चला टाइम जास्त घेऊ नका प्लीज. माऊली 11 हा व्ह्यूज तुम्ही बघू शकाल आपल्या स्क्रीनवरती ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. आमचे अँडी मॅन फ्रॉम मोठा गाव नितेश बघा पहिलं षटक घेऊन येत. स्वतः टीम ओनर बघा दिनेश दादा पाटील सलामीला आलेत. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धाव 4 षटकांची मॅच आहे. यानंतर मॅच असेल काव्या 11 आणि हविषा 11. लक्षात घ्या डॉक्टर संदीप पावशे बघा अर्जुन 11 चे सर्वे सर्वा. प्रयत्न चांगले होते मोहितचे मात्र धावा 6 मिळतील.
नितीशचा भीमर बॉल होता, फ्री हिट असेल. पुढचा चेंडू, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार, त्यानंतर नो बॉल, म्हणजे 8 धावा दाबलेला. हा ऍक्शन रिप्ले बघा, भीमर बॉल आहे. सेकंडला प्रेमला तुम्ही बांधाय, चांगले बॅटर आहेत. फ्री हिटचा बॉल होता, त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून. DPL 6R. सुद्धा आहेत आणि जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. मोहन माळी साहेबांची चर्चा नेहमीच असते. इथे फटका चांगला आहे, हाई चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. तिसरा षटकार येतोय प्रेमच्या बॅटमधून. साठी बघा 900 रुपयाचा कॅश प्राइज आहे. स्वर्गीय पार्वतीबाई हर्षा पाटील, स्वर्गीय बुधा पाटील, स्वर्गीय जयंत सांगो पाटील, स्वर्गीय चिंतामण शेठ रामा पाटील, स्वर्गीय नारायण शेठ गणपत पाटील, स्वर्गीय शशिकला मोहन माळी, जयदेव चंदा आंबेकर, श्री गजानन झिप्रू पाटील, कुमार जिशा दिनेश पाटील. म्हणजे जवळजवळ आयवा कॅचसाठी 900 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मात्र जी टीम खेळत असेल त्या टीमच्या खेळाडूने कॅच पकडली तर पारितोषिक मिळणार नाही. आणि खास करून पडद्याच्या बाहेर तुम्हाला झेल पकडायचे, लक्षात घ्या. म्हणजे 900 मिळतील. धावसंख्या आपण पाहिली तर 21 धावा दापलकोज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अँडी कोणत्या संघामध्ये आहेत? आमचे 2 कॅमेरामॅन सुरेंद्र दादा 11 म्हणजे माझ्याच संघामध्ये आहेत. इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. नितीशने 21 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. प्रेम थोडेसे आक्रमक दिसतात. आता दिनेश पाटील स्वतः स्ट्राईक खेळलेले आहेत. भरपूर वर्ष जर्मन टायगर संघामध्ये ते खेळलेले आहेत. अनेक मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. सातत्याने आपण पाहतो ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील साहेबांच्या सोबत आपण दिनेश दादांना पाहत असतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा खूप मोठी जिम्मेदारी त्यांच्याही खांद्यावरती असते. बॅकफुटला गेले, जागा बनवली, मात्र शॉट पॉइंट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. सिंगल मिळाले, षटक संपलेलं आणि अखेर 23 धावा झालेल्या आहेत. म्हणजे नितेशचं षटक थोडंसं मागडं होतं. 23 रन्स त्याने खर्च केलेत. जिंकण्या 11ने पहिली मॅच जिंकलेत. खर्च केला. थोडंसं मागडं षटक आहे नितेशचं माऊली 11 टीमसाठी. कारण नमन जिशा 11 ची सुरुवात चांगली झाली आहे. आज आपण पाहिलं तर प्रणय अलीमकर आणि अयान सूर्याजी पाटील यांच्या माध्यमातून मग M7 मोजेटो हा एक नवीन बिझनेस त्यांनी सुरू केलाय. त्यांनाही शुभेच्छा असतील. गोलंदाजी करण्यासाठी मोहित आलेत. डावखुऱ्यात त्याचे गोलंदाज आहेत मोहित. मयूर पिसेकर स्पर्धेमध्ये सुद्धा काय खेळ केला होता याच जर्मन टायगर टीमने. मयूर पिसेकर साहेबांची जी स्पर्धा आपण पाहतो बदलापूर येथे एक ते ऐतिहासिक क्रीडांगण ग्रास सुद्धा तुम्हाला त्या क्रीडांगणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे परमपूज्य स्वामी DK दास महाराज क्रीडांगण टायगर या क्रीडांगणाची चर्चा
ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच राहिलेली आहे. मोहित चला थोडीशी घाई करा. सेकंडला दिनेश पाटील, एक लेजंड क्रिकेटर आहेत, भरपूर वर्ष क्रिकेट ते खेळलेत. इथे फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे, मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहेत. प्रणय वेगाने आलेत. आता मात्र प्रेम सेकंडला येतात. 3 षटकार प्रेमने मारले, 4 मारले असते तर पारितोषिक होतं. 24 धावा धापलकोती लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना नमन जिशा 11, दिनेश दादा पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला माऊली 11, मोहन माळी साहेबांचा संघ, जे नातीचं नाव आहे माऊली, नवीन माळी यांची कन्या. एक सिंगल इथे मिळाली. सर्व बॅटने प्रेमने 3 षटकार ठोकलेत, मात्र आता रिव्हर्सही वापर ते करत आहेत. 1 रन्स इथेही मिळाले, धावा झालेत. क्वार्टर सेंचुरी पूर्ण झाली, 25 धावा पूर्ण झाल्यात. पहिली मॅच जिन्ना 11ने जिंकली, दुसरी मॅच सुहाना 11ने जिंकली, तिसरी मॅच कॅफे नगरने जिंकली आणि चौथी मॅच आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. माऊली 11 विरुद्ध नमन जिशा 11, यानंतर काव्या 11 विरुद्ध हविशा 11. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दिनेश पाटील थोडेसे शांत आहेत या मॅचमध्ये, मात्र कधी ते आक्रमक होऊ शकतात. कारण डावकराचे बॅटर बऱ्याच वेळा आपण पाहतोय सुरुवातीला ते थोडंसं संघर्ष करतात, त्यानंतर थोडेसे आक्रमक होत आहेत. सुशील पाटील सुद्धा आमच्या इन ॲक्शनमध्ये आहेत. नमन जिशा 11 त्यामुळे त्यांचं एक षटक महत्त्वाचं असेल. एकाच सीझनमध्ये 3 वेळा त्यांनी 6 विकेट घेण्याचाही कारनामा केला होता ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. इथे मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, 1 रन्स वेगाने पूर्ण केले. धावसंख्या 26 आणि सुशील पाटीलकडे वेग प्रचंड आहे आणि बॅटिंग सुद्धा ते करतात. सूरज पाटील थोडेसे टेन्शनमध्ये दिसत आहेत. पुढची मॅच त्यांना मला वाटतं खेळायची. सुपुत्रा सोबत आहेत. सुपुत्रा सुद्धा थोडीशी ट्रेनिंग देत आहेत. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. प्रेमच्या खात्यामध्ये 6 धावा ऍड होतील. येतोय षटकार. इथे झेल ड्रॉप झाला आणि झेल कोणी सोडलाय बघा, नितेश पाटीलने. आता गोलंदाज मोहित करेल तर काय करेल. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 33. हविशा 11 सूर्याजी पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचे. 2 षटकानंतर टॉस होईल. 33 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 33 धावा. प्रेम वैयक्तिक 27 खेळतोय, दिनेश पाटील वैयक्तिक 3 वरती खेळतोय. 33 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. टायगर प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. 2 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, आज आणि उद्या. रोनित आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पुढची मॅच काव्या 11 विरुद्ध हविशा 11. काव्या 11 संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झालाय, त्यामुळे आता दुसरी मॅच त्यांच्यासाठी महत्वाची आहे. चला काव्या 11चे खेळाडू कुठे असतील आपण या आमच्या मुख्य व्यासपीठासमोर. काव्या 11 आपले कॅप्टन शिवाजी पाटील आपल्याला बोलवत आहेत, त्यामुळे सर्व खेळाडू लवकर लवकर या. आणि हविशा 11 सोनू पाटील आपले खेळाडू रेडी ठेवा.
क्या बात आहे बघा. मोहन माळी. पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाज रोनित. ऍक्शन रिप्ले आपण पाहणं गरजेचं आहे. सुरुवातीला असं वाटलं होतं की प्रेम चेंडू सोडून देतात की काय. कदाचित हा चेंडू एस्ट्यांवरती गेला असता. पुढची चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. काव्या 11 आणि हविशा 11. इथे फटका चांगला आहे. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. ऐवा कॅच आकाश पाटील यांनी सोडली बघा. 900 रुपये घालवले तुम्ही. आकाश आज ऐवा कॅच सुटतायत. आपण बघतो डीजे मास्टर. नाही कॅचेस तुम्हाला पकडायला पाहिजे खरं तर. षटकार आणि धावसंख्या पुढे सरकले. 39. 5वा षटकार प्रेमच्या बॅटमधून आतापर्यंत आला या इनिंग मधला. वैयक्तिक 33 वरती तो बॅटिंग करतोय. डबल 3. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आल्यानंतर सुधाकर बघा किती वेगाने आलेत. 2 धावा इथे पूर्ण केल्या. चांगली फिल्डिंग केली सुधाकरने. 2 धावा जरी मिळाले असतील. धावा झाल्यात 41. एकही विकेट गमावली नाही आतापर्यंत. नमन जिशा 11ने 41 धावा बनवल्या आहेत. धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते दिनेश पाटील आणि प्रेम पाटीलच्या माध्यमातून. इथे फटका चांगला आहे. हा चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. म 41 वरती पोहोचलेत. 12 चेंडूचा खेळ केलाय. टायगर प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक प्रेम पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळेल का आता. कारण आताशी आपण पाहिलं तर अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दिनेश पाटील कदाचित हेच सांगतात की अर्धशतक होऊ शकतो तुझं जर तू मैदानात थांबला तर. आणि धावा झाल्यात 47. 47 मधल्या 41 धावा प्रेमच्या आहेत. हाही फटका चांगला आहे. फ्लॅट स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. पाटीलच्या बॅट मधून आलेला हा 7वा षटकार आणि धावा 50 कंप्लीट. 53 धावा धापल कधी लागलेत. प्रथम बॅटिंग करत असताना नमन जिशा 11 संघाच्या आणि प्रेम पाटील पोहोचला वैयक्तिक 47 वरती. बघायचे. चला हविशा 11 आणि काव्या 11 टॉस साठी आणि सर्वच खेळाडू यायचे. हविशा 11 आणि काव्या 11 चे दोन्ही टीमचे सर्व खेळाडू या. हविशा 11 चे सर्व खेळाडू मुख्य व्यासपीठाच्या मागे यायचे. लक्षात घ्या. हविशा 11 टीमच्या 53 झाल्यात. बघायचंय प्रेमच्या अर्धशतक पूर्ण होईल का. टायगर प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल का. 47 झालेत. 13 चेंडू मध्ये 47. काय बॅटिंग केली. अक्षरशः बरसलाय प्रेम या मॅच मध्ये. हा वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावा झाल्या 54. तिसरं षटक मार्गस्थ आहे दिपेश. 4 ओव्हरची मॅच आहे. ज्यांची मॅच नसेल त्या खेळाडूंनी जेवण करून घ्या. खूप चांगली मेजवानी आहे तुमच्यासाठी. नाही आगरी समाज म्हटल्यानंतर डाळ मुंडी मटन चिकन पेक्षा डाळ मुंडी खूप महत्वाची आहे. आणि मराठी लोक नेहमी विचारतात ना तुमची हल्दी कधी आहे. इथे झेलची शक्यता आहे. अर्धशतक पूर्ण होणार नाहीये. एकाही खेळाडूने अजूनही टायगर प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक ठोकलं नाही असं वाटलं होतं. प्रेम पाटील अर्धशतक ठोकेल मात्र त्याची 47 धावांची इनिंग इथे समाप्त झाली आहे. हविशा 11 आणि काव्या 11 चे सर्व खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठासमोर या किंवा मुख्य व्यासपीठाच्या मागे या. जरा लवकर या प्लीज. आपले कॅप्टन आपल्याला बोलवत आहेत. जेवण झालं असेल तर या. असं वाटलं होतं प्रेमचं अर्धशतक पाहायला मिळेल मात्र प्रेम नावाचं वादळ इथे शांत केलंय.
3 षटकात 54 धावा झाल्यात नमन जिशा 11 संघाच्या. आणि आता नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुशील पाटील आलेत. प्रेम थोडेसे नाराज असतील, जरी 7 षटकार प्रेमने मारले असतील मात्र अर्धशतकाची खंत त्याच्या मनामध्ये जरूर राहिली. कारण टायगर प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक कोणी मारलं तर प्रेम पाटीलचं नाव कदाचित आलं असतं, मात्र तो बाद झालाय 47 वरती. सुधाकर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सुधाकर माळी, नवीन माळी आणि त्यांचे पिताश्री बघा मोहन माळी एकाच संघामध्ये. चला हवीशा 11 आणि काव्या 11चे जे खेळाडू आहेत जरा लवकर लवकर या प्लीज. माणिक पाटील बघा सामना एन्जॉय करतायत. क्रिकेटची प्रचंड आवड आहे. जर्मन टायगर संघाची खंदे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. आमच्या सर्व आचार्यांचे मी कौतुक करेल. कीर्तीदादा असतील, त्यांचे सर्व सहकारी. इथे फिल्डिंग चांगली आहे. नाही सुशील पोहोचले तरी नितेशने डायरेक्ट हिट केलंय बघा. नितेशच्या षटकात धावा जास्त गेल्यात ना. हवीशा 11 जे खेळाडू आहेत जेवण करू नका, नंतर करा, कारण मॅच खेळायची तुम्हाला. सोडा कमी प्या, त्रास होईल. नाही मॅच खेळायची तुम्हाला, बाकी काही नाही. 55 धावा झाल्यात. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर टॉस होईल. काव्या 11 विरुद्ध हवीशा 11. 5वी मॅच असेल. मॅच क्रमांक 5 टायगर प्रीमियर लीग 2024 9वं पर्व आणि पहिला दिवस. आणि नेहमीच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टायगर प्रीमियर लीगची चर्चा राहिली आहे. सुशील स्वस्त्यात बाद होतील का या मॅच मध्ये? 17,500 ज्या खेळाडूला बोली लागली होती तो मात्र या मॅच मध्ये शून्यावरती बाद. निंबाळकर साहेबांचं आगमन झालं. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नाही सुशील 17,500 बोलू लागली होती. नाही गोलंदाजी बाकी अजूनही सुशीलची, तिथे संधी असेल. सुधाकर अनिकेत बॅट्समन अनिकेत आहेत नवीन बॅटर. बघा प्रेम बाद झाल्यानंतर धावांवरती अंकुश लावलाय. 55 धावा झाल्यात. एक चेंडू प्रेमला डिफेन्स केला असता कदाचित अर्धशतक सुद्धा प्रेमचं पाहायला मिळालं असतं. धावाही अजून बनल्या असत्या. थोडीशी घाई दाखवली आणि असं म्हटलं ना क्रिकेटमध्ये अति घाई संकटात नाही. इथे अनिकेतला सिंगल मिळेल. 1 धाव मिळाली. धावसंख्या 56. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चांगला कमबॅक केलाय माऊली 11 ने. बघा प्रेमसाठी शशीदादांकडनं 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावा त्यांनी 47 बनवलेत. 7 षटकार मारले शशीदादा. काय बॅटिंग केली प्रेमने. कदाचित आम्हाला असं वाटलं होतं टायगर प्रीमियर लीग 2024 9व्या पर्वामध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल. आता बघायचं पहिलं अर्धशतक कोण ठोकेल, मेडन षटक कोण फेकेल, कोणता गोलंदाज पहिली हॅट्रिक घेईल टायगर प्रीमियर लीग मध्ये. आता सुधाकरने चांगला कमबॅक केलाय. मात्र इथे फटका चांगला आहे दिनेश पाटील यांच्या बॅट मधून. धावा 4 मिळतील. चौकार. धावा धापल कधी लागलेत. मागच्या मॅच मध्ये कॅफे नगरने 66 केल्या होत्या. आता ओमकार ईश्वरला त्याचा पाठलाग करता आला नाही. इथे नमन जिशा 11 ने सुद्धा 60 केल्यात. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथून दिनेश पाटीलने जर षटकार मारला तर इथेही 66 होतील. टॉस साठी रेडी राहायचे. शेवटचा बॉल आहे. काव्या 11 आणि हवीशा 11. इथे मात्र षटक समाप्त झालेले आहे. 60 धावांवरती
60 धावा केल्यात नमन जिशा 11ने. दोन गडी बाद 60. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. निंबाळकर साहेब या आपण. चला दोन्ही कॅप्टन या. अभिषा 11 आणि काव्या 11 कॅप्टन. काव्या 11 चे कॅप्टन राकेश पाटील टॉस साठी या. राकेश टॉस बॉक्स मध्ये यायचे लवकर. 61 धावा चेस करायच्यात माऊली 11 ला. शंतनू पाटील थोडस राऊंड अप घेत आहेत, कदाचित जेवण झालंय असं वाटतंय मला. चला राकेश या टॉस साठी. काव्या 11 चे कॅप्टन राकेश पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण बघा शकाल अभिषा 11 चे कॅप्टन. दोन्ही कॅप्टन या टॉस साठी. चला नमन जिशा 11 फिल्डिंग लावा लगेच प्लीज. फिल्डिंग लवकर लावायची. राकेश पाटील लवकर या टॉस साठी. पुढची मॅच काव्या 11 विरुद्ध अभिषा 11. चला राकेश पाटील या टॉस साठी लवकर. काव्या 11 चे कॅप्टन राकेश. चला राकेश आलेत. पंकज एका बाजूला आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. जुंबड जाधव साहेबांना विनंती होतो की आपण या. आमदारकीच्या इलेक्शन मध्ये सुद्धा आपण त्यांना पाहिलं होतं कॅन्डिडेट म्हणून. जुंबड जाधव साहेब या. आपल्या शुभ हस्ते टॉस करूया आपण. जुंबल जाधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. सामना असेल तो काव्या 11 विरुद्ध अभिषा 11. काव्या 11 संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले, त्यामुळे त्यांच्यासाठी मॅच महत्वाची आहे. मात्र अभिषा 11 बघायचे. स्वतः अभिषा आपण पाहतोय सूर्याजी पाटील यांची कन्या स्वराज असेल. आज खरं तर आपण पाहिलं तर सूर्याजी पाटील यांच्यासाठी आनंदाचा दिवस असेल. आयानच्या माध्यमातून M7 मोजेटो सुद्धा तुम्हाला याची ओपनिंग सेरेमनी झाली. चेंडू कधी हरवला फुटला नवीनच मिळेल लक्षात घ्या. जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. जाधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. बघा बाळू पाटील भोजन करून आलेत असं वाटतंय खरं तर. पुढची मॅच आपण टॉस करतोय काव्या 11 विरुद्ध अभिषा 11. टॉस सुद्धा महत्वाचा आहे. एका बाजूला काव्या, दुसऱ्या बाजूला अभिषा, दोघी बहिणी सुद्धा आहेत. काव्या 11 टॉस जिंकलाय. काव्या 11 टॉस जिंकलाय. पुढच्या मॅच मध्ये जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नाही बॅटिंग दिली आहे तुम्हाला सोनू. अभिषा 11 ला बॅटिंग दिली. चला बॅट्समन पाठवलेत का लवकर. माऊली 11 आलेत बॅट्समन. चला सामना सुरू करा. निशांत सामना सुरू करा लवकर प्लीज. फिल्डिंग लावा लवकर. भरपूर मॅचेस आहेत अजून. जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला. पंकज पाटील यांना आयकॉन खेळाडू मिळालेत ना बाळू पाटील सागावचे अभिषा 11 मध्ये. चला मॅच सुरू करा. 61 धावांचा पाठलाग करत बघा आपल्या स्क्रीनवर बघू शकाल. परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज यांची प्रतिमा आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय. त्यांच्याच नावाचं नामकरण या क्रीडांगणाला करण्यात आलेलं आहे. परमपूज्य स्वामी डिकेदास महाराज क्रीडांगण डायगर. चेंडू कधी हरवला फुटला नवीन मिळणार आहे लक्षात घ्या प्रत्येक टीम. सलामी जोडी आपण पाहतोय नितेश पाटील आणि
नाही, प्रेमचे 300 जमा आहेत भाऊ माझ्याकडे. शशी पाटील यांच्याकडनं प्रेमने सांगितले जमा ठेवा. 900 ऐवाक्यासाठी. नितेश आणि गणेश. नितेश आणि गणेश ही सलामी जोडी आपण पाहतोय. माऊली 11 संघाची 61 धावा त्यांना पाठलाग करायचे आणि पहिलं षटक घेऊन येत आहेत टायगर एक्सप्रेस सुशील पाटील. 17,500 बोली त्यांची लागली होती. आता बघायचं काय करतायत या मॅच मध्ये. बॅटिंग मध्ये ते 0वरती बाद झाले होते. पहिला चेंडू होता ब्लॉकवॉलला, फिल्डर 2-2 आलेत. गणेश नोन सेकंड. गणेशला माहिती आहे धाव मिळणार नाहीये. माऊली 11 संघाला 61 धावा चेस करायच्या. त्यामुळे नितेश पाटीलची इनिंग आता महत्वाची या मॅच मध्ये. नितेश पाटील आपण पाहिलं मकर संग्रह ट्रॉफी मध्ये सुद्धा या खेळाडूच्या नावावरती सुद्धा 100 धावा कुटण्याचा विक्रम आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. गणेश बघा किती वेगाने धावतायत. त्यांना माहिती नाही विकेट शाबूत ठेवायची आपली. निशांत लेग बाईज. चला लेग बाईज आहे. ऍक्शन रिप्ले आपण बघूया आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. पायचीत जर फलंदाज बाद असते कदाचित नितेश पायचीतच्या स्वरूपात बाद झाले असते. नीरज सुद्धा आमच्या सोबत आहेत. अंडर 21 नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून तुम्ही याच क्रीडांगणामध्ये पाहिली होती यशस्वी स्पर्धा. देसाई नागाव संघ या स्पर्धेत फायनल मध्ये आले होते. गणेश काय करतायत. रनआउटची संधी आणि नितेश पाटील OUT रनआउट. क्या बात आहे. काय जल्लोष आहे बघा. म्हणजे नितेश पाटीलच्या विकेटला भरपूर भाव. जरी सोन्याचा भाव आता भरपूर असेल 65,000 पेक्षा जास्त आहे सोन्याचा भाव आता, मात्र नितेशच्या विकेटला भरपूर भाव आहे. नाही मंदार रनआउट झाले होते ना सकाळी. नितेश सुद्धा रनआउट झालेत. नितेश पाटील थोडस संघर्ष करतायत आपल्या इनिंग मध्ये करिअर मध्ये. आणि आता सुधाकर आलेत. सुधाकर नक्कीच सूरज पाटील यांचे सुपुत्र तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. थोडस सराव करतायत ते. अद्विकला सुद्धा तुम्ही बघू शकाल. सूरज पाटील यांचे सुपुत्र. आणि अयान बघा. अयान सुद्धा थोडासा सराव करतायत. अपील स्ट्रॉंग आहे. फलंदाज सुधाकर OUT आउट. आतापर्यंत डॉट टाकलेत बघा सुशील. काय कमबॅक केलंय सुशीलला. अजून एक विकेट मिळेल का नाही. टायमिंग चांगलंय. धावा 6 येतील. षटकार आलाय फलंदाज आपण पाहतोय. बाळू पाटील माऊली 11 टीमचा जर आपण विचार केला तर जर्मन टायगर संघाचे 5 खेळाडू या संघामध्ये आहेत. आता बघायचंय ऑन साइडला खेळायचं होतं. रन्स मिळणार नाहीये. सुशील पाटीलने चांगला कमबॅक केलाय. 7 धावा दिल्यात. 1 विकेट मिळाली. 1 रनआउट. 7 धावा दिल्यात. 2 विकेट गमावलेत माऊली 11ने.
सुशीलने चांगलं षटक फेकले, मात्र अजूनही 3 गोलंदाज वापरायचे आहेत. प्रेम बघा 47 रन्स बनवलेत आणि आता थोडीशी सेवा करतायत ते. गोलंदाज अनिकेत आलेत. अनिकेत गोलंदाजी करण्यासाठी आलेत. अनिकेत पाटील. बघायचे पाटीलचा राज पाहायला मिळेल का. 18 चेंडूमध्ये 54 करायचे आहेत. आता सध्या तरी नमन देसाई इलेव्हनची स्थिती चांगली वाटते या मॅच मध्ये. दिनेश दादा पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला मोहन माळी साहेबांचा संघ माऊली इलेव्हन. पुढची मॅच काव्या इलेव्हन विरुद्ध हवेशा इलेव्हन. काव्या इलेव्हनने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बघा जरा व्यवस्थित लागेल कोणाला. ₹500 प्रेम मिळाले बघा ना. शशिकांत पाटील भरपूर खुश आहेत आता चिठ्ठीमध्ये. नाही चिठ्ठी मिळाली तेव्हा शशिकांत पाटील तुम्ही चिठ्ठी फेकली होती. आता त्यांनी ₹300 बक्षीस सुद्धा दिलेत. 47 रन्स केले ना. 50 केले असते तर अजून दिले असते. अनिकेतचा पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट. टायगर प्रीमियर लीग अख्खा टायगर गाव खेळेल का. एक धाव इथे मिळाली. 16 चेंडूमध्ये 53 धावा करायच्यात. अख्खा टायगर गाव खेळेगा असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. प्रत्येक खेळाडू ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच संधी मिळते लहानांपासून मोठ्यांपर्यंत. इथे चेंडू हवेत आहे. नाही झेल ड्रॉप केलाय बघा. नाही थ्रो फेकी चांगली आहे. अनिकेत 15 चेंडू 52 धावांची अजूनही गरज आहे. थोडस संघर्ष करतोय माऊली इलेव्हन. माऊली इलेव्हनची टीम आपण जर पाहिली दीपेश तर जय हनुमान टायगर संघाचे 5 खेळाडू या संघामध्ये अशी माहिती मिळाली. तरी संघ थोडासा अडचणीत दिसतोय कारण की सिंगल डिजिट मध्ये अजूनही धावा आहेत. कारण सुशीलने जबरदस्त गोलंदाजी केली. मोजिटीवर कोणी गर्दी करू नका जास्त. लहान मुलं आहेत तिथे आणि पेमेंट बरोबर करा प्लीज. आज तुम्हाला डिस्काउंट दिलाय सूर्याजी दादांनी पण नंतर डिस्काउंट मिळणार नाही लक्षात घ्या. आजच संधीचं सोनं करा. आज आणि उद्या 2 दिवस तुम्हाला संधी आहे. 13 चेंडू 51. आता आव्हान कठीण होत चाललंय माऊली इलेव्हनला. कारण नितेश पाटील रनआउट भरपूर काही सांगून गेले या मॅच मध्ये. हा चेंडू वाईट आहे. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर होता अनिकेतचा बॉल. अकरा धावा धापल कधी लागले. 13 चेंडू मध्ये 50 करायच्यात माऊली इलेव्हनला. असं वाटत नाही धावा होतील. मात्र बघायचे क्रिकेट अनिश्चितांचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं. षटक क्रमांक दुसरे ते समाप्त झाले. आता चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायच्यात 50. आता गरज आहे. तिसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज प्रेम ज्याने 7 षटकार मारले. विजय बारांपाडी यांच्याकडे सर्व ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. मॅन ऑफ द मॅच सर्व ट्रॉफीज ऑल ट्रॉफीज आपण बघतोय. विजय बारांपाडी यांचे आम्ही कौतुक करू टायगर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. चला फास्ट खेळा प्रेम थोडस. 12 चेंडू 50. बघा प्रेक्षणीय मॅच साठी सुद्धा ट्रॉफीज आहेत. मात्र हा चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
40+ प्रेक्षणीय मॅच. गावदी 11 आणि विश्वमता 11. उद्या ती प्रेक्षणीय मॅच आहे 40+ ची. उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण पाहतोय स्वर्गीय नथुशेठ देऊ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री नितीन नथुशेठ पाटील यांच्याकडून खूप सुंदर ट्रॉफी तुम्ही पाहतायत. काय फिल्डिंग आणि काय कलेक्शन बघा. फलंदाज रनआउट. संभाजी पाटील तिथे होते बघा. काय फिल्डिंग केली. शंतरू पाटील यांचे बंधुराज संभाजी पाटील. नाही फिटनेस बघा ना. बॉडी बिल्डर वाटतायत. धन्यवाद डीजे. आपण रेडी राहा. आपली फिल्डिंग आहे लक्षात घ्या. काव्या 11 आणि अविशा 11 ची बॅटिंग असेल पुढच्या मॅच मध्ये लक्षात घ्या. 10 चेंडूमध्ये 44 करायचे. पंच वाईट चिकून करतायत. 10 चेंडूमध्ये 43 अजूनही बरमायचे आहेत. नोट सेकंडला तेजस आलेत बॅटिंग करण्यासाठी. तेजसलाही माहिती आहे लक्ष थोडंसं मोठं आहे म्हणजे बघूया. प्रयत्न करायला हरकत नाहीये. काव्या 11 चे खेळाडू आपण सर्वांनी रेडी राहा प्लीज. इथे फलंदाज क्लीन बोर्ड होईल बघा. प्रेम पहिल्या इनिंग मध्ये 7 षटकार त्याने ठोकले. त्याच्या खात्यामध्ये ऍड होईल. जो बलाढ्य संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जात होतं तो संघ आता थोडासा बॅकफुटवर दिसतोय या मॅच मध्ये. कारण गोलंदाजी चांगली होते प्रेमच्या माध्यमातून. 1 रन तिथे मिळाली. एक सिंगल डबलने मॅच जिंकता येणार नाहीये माऊली 11ला. मागची मॅच कॅफे नगरने जिंकली. त्या अगोदर सुहाना 11ने जिंकली. त्या अगोदर जिज्ञा 11ने जिंकली. आणि यानंतर काव्या 11 आणि हविशा 11 मध्ये मॅच होणार. त्यामुळे दोन्ही टीमच्या खेळून रेडी राहायचे. आणि त्यानंतर मॅच असेल सुहाना 11 आणि अर्जुन 11. ती मॅच 6वी असेल. ही 4थी मॅच सुरू आहे. 6वी मॅच अर्जुन 11 विरुद्ध सुहाना 11. फटका चांगला आहे. धावाही 6 मिळतील. षटकार. डीजे तेजस होंडोच्या बॅट मधून षटकार आलाय. तेजस पाटील एक चांगले पुरस्कर्ते सुद्धा आहेत. 7 चेंडूमध्ये 36 आणि तेजसने अशीच बॅटिंग केली तर 36 सुद्धा महाग नाहीत. मग तेजस थोडेसे लवकर यायला हवे ते. 7 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्यांचा संघ तुम्ही पाहिला. ठाणा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये तुम्ही पाहता. टायगर चषक मध्ये त्यांचा संघ पाहतात. हा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. रन्स मिळणार नाहीये. आता शेवटचं षटक आणि 36 धावा करायचे आहेत. म्हणजे 6 षटकार मारावे लागतील फलंदाज सौरभला.
चला सुशील, थोडीशी घाई करा प्लीज, स्पीडअप करा, भरपूर मॅचेस आहेत. दिनेश पाटील आहे स्वतः टीम ऑनर बघा. असे नाही, दिनेश पाटील यांना माहिती नाही आता 36 बनवायच्या बोर्डला तर 6 षटकार मारावे लागतील. 6 चेंडू हुकले तर बघा 500 रुपये सोनूकडनं. मला असं वाटलं राजा येतात की काय गोलंदाजीला. राजा गेल ते थांबले. 5 चेंडू 32 करायचे आहेत. प्रयत्न करत आहे सौरभला माहिती आहे लक्ष किती मोठे महत्वाचं नाही. अजूनही यानंतर मॅचेस आपण खेळू शकता, मात्र इथे प्रयत्न करायला हरकत नाहीये माऊली 11ला. संतोष पाटील थोडेसे नाराज दिसत आहेत. नाही 7 षटकार जे मारले ना, नाही माऊली 11चे खेळाडू थोडेसे नाराज दिसत आहेत. मोहित, मुकेश, प्रणय, काय फिल्डिंग आहे बघा, जबरदस्त फिल्डिंग. सिंगलने मॅच जिंकता येणारच नाही बघा. तेजसचे काय प्रयत्न असतील. 4 चेंडू मध्ये 31 करायचे आहेत. निखिल खुडारकर बघा पॉइंटला आहेत युवराज सिंगच्या जागेवरती. निखिल दरवर्षी फक्त टायगर प्रीमियर लीग खेळतात. नाही टायगर चषक मध्ये मला वाटतं एक प्रेक्षणीय मॅच होती तेव्हाही निखिल खेळतात. निखिल तुमच्या सासऱ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा आलेत बघा. बेस्ट ऑफ लक. इथे चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नाही मॅच जिंकणं आता थोडंसं कठीण आहे माऊली 11ला, कारण की विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय नमन जिशा 11. खरी 47 धावांची मॅरेथॉन इनिंग तुम्ही प्रेम पाटीलची पाहिली. चला काव्या 11चे खेळाडू आपण रेडी राहा. आपली फिल्डिंग आहे काव्या 11. अविशा 11 आणि काव्या 11 मध्ये जो संघ जिंकेल त्या टीमला 500 रुपयाचं कॅश प्राइज. विजय बाराम पाटील.